नमस्कार, सुप्रभात. आजचं 6M हे शेवटचं लेक्चर आहे. आजचं हे जे सेशन आहे ते डॉक्टर उद्धव कांबळे सर घेणार आहेत आणि त्यांचा तत्वज्ञानाचा व्यासंग हा दांडगा आहे. तसेच सर वसंतराव नाईक शासकीय कला विज्ञान समाज संस्था येथे कार्यरत आहेत. सरांचं आजचं जे लेक्चर आहे ते कांटशी संबंधित आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. थँक्यू मॅडम, थँक्यू. सर्वांना नमस्कार. आजच्या या आपल्या व्याख्यान मालेतला हा सर्वात शेवटचा लेक्चर आहे आणि या लेक्चर करिता मॅडमने मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल मी मॅडमचे या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार मानतो. आज मला या व्याख्यानाकरिता जो विषय देण्यात आलेला आहे तो कांटशी संबंधित आहे आणि कांटची जी समीक्षात्मक सिद्धांत जो आहे कांटचा, त्या संदर्भामध्ये मी आपल्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहे. तर मी जास्त वेळ न घालता मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. तर प्रामुख्याने तत्वज्ञानामध्ये ज्ञानशास्त्र आणि सत्ताशास्त्र या प्रामुख्याने दोन महत्वपूर्ण शाखा आहेत. BA तृतीय वर्षाकरिता 6व्या सेमिस्टरला जो पेपर ठेवण्यात आलेला आहे एपिस्टिमॉलॉजी अँड मेटाफिजिक्स, या पेपरमध्ये अभ्यासाकरिता कांट हा विचारवंत आपल्याला सिलेबसला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने त्यांची महत्वपूर्ण कन्सेप्ट जी आहे तिचं नाव आहे समीक्षावाद. हा समीक्षावाद प्रामुख्याने कांटचा जो आहे हा ज्ञानशास्त्राशी संबंधित आहे आणि कांटनी प्रामुख्याने खूप छान पद्धतीने त्याने बुद्धिवाद आणि अनुभववाद या दोन्हीमध्ये प्रामुख्याने एक समन्वय प्रस्थापित करून त्यांनी एक त्यांचं ज्ञानासंदर्भातलं मत आपल्या समोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तर एक आधुनिक पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये एक बुद्धिवादी तत्वज्ञ म्हणून आपण कांट यांना ओळखतो. त्यांचा जन्म जर्मनीतील कोंजिनबर्ग येथे 1724 रोजी झालेला आहे. त्यांनी अनेक महत्वपूर्ण ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे, पण या ठिकाणी मी केवळ त्यांचे काही महत्वपूर्ण जे ग्रंथ आहेत त्याचा या ठिकाणी मी उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो. त्यामध्ये प्रामुख्याने पहिला जो त्यांचा ग्रंथ आहे क्रिटिक ऑफ प्युअर रिझन म्हणजे शुद्ध ज्ञानाची परीक्षा. दुसरा जो त्यांचा महत्वपूर्ण जो ग्रंथ आहे तो आहे क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन म्हणजेच आचरणविषयक परीक्षा. आणि तिसरा त्यांचा महत्वपूर्ण जो ग्रंथ आहे तो म्हणजे क्रिटिक ऑफ जजमेंट कला आणि सौंदर्य ज्ञानविषयक परीक्षा. हे प्रामुख्याने त्यांचे एक महत्वपूर्ण ग्रंथ म्हणून आपण या ग्रंथाकडे आपण पाहू शकतो. तर त्यांनी शुद्ध ज्ञानाची परीक्षा हा जो पहिला महत्वपूर्ण त्यांचा जो ग्रंथ आहे, यामध्ये कांटने यथार्थ ज्ञानाच्या समस्येवर विचार केलेला आहे. यथार्थ ज्ञानाची सुरुवात संवेदनेने होते, परंतु या संवेदना आपणास सुरुवातीलाच अगदी अव्यवस्थित रूपात प्राप्त होतात आणि बुद्धी त्यांच्यात एक सुबद्ध व्यवस्थित व्यवस्था लावण्याचा प्रयत्न करते आणि संगती लावण्याचा प्रयत्न करते आणि एक परिपूर्ण ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. हा त्यांच्या शुद्ध ज्ञानाची परीक्षा या त्यांच्या ज्ञानाचा आशय आहे. त्यांचा दुसरा महत्वपूर्ण ग्रंथ आचरणविषयक परीक्षा, यामध्ये कांट यांनी व्यावहारिक जीवन सुचारू पद्धतीने चालवण्यासाठी, यशस्वी जगण्यासाठी माणसाला नैतिक नियमाची आवश्यकता असते आणि मानवी आचरणावर नैतिक नियमांचं महत्वपूर्ण
त्या ठिकाणी त्याचा प्रभाव असल्यामुळे या सगळ्या गोष्टी अगदी महत्वपूर्ण आहेत असं कांट या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणून त्यांनी क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन या ग्रंथामध्ये खूप छान पद्धतीने व्यक्तींनी कर्म का करावे, कसे करावे, कोणती कर्म करावे, कोणती कर्म करू नये, अशा अनेक स्वरूपामध्ये आचरणविषयक गोष्टीचं विवेचन, आचरणविषयक परीक्षा क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे. क्रिटिक ऑफ जजमेंट यामध्ये त्यांनी प्रामुख्याने अतिंद्रिय आणि पारमार्थिक गोष्टीविषयी विचार त्यांनी मांडलेले आहेत. पुढे या ग्रंथामध्ये कांटनी हे सांगितलेलं आहे की शुद्ध बुद्धीच्या दृष्टीने पारमार्थिक विषय ज्ञानाचे त्यांनी विषय मानलेले नाहीत. तसेच आत्मा, परमात्मा इत्यादी विषय ज्ञानाचे विषय नसून ते आस्था आणि विश्वासाचे विषय आहेत असं त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. हे झालं थोडक्यामध्ये त्यांचे जे प्रमुख ग्रंथ आहेत त्याच्या संदर्भामध्ये ही थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता त्याच्यानंतर कांट यांचा जो काही विचार आहे फिलॉसॉफीच्या संदर्भातला, तो विचार जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा तेव्हा आपल्याला त्यांच्या विचारामधून आपल्याला अनेक विचारवंताच्या विचाराचा प्रभाव त्यांच्यावरती झालेला दिसून येतो. त्यामध्ये प्रामुख्याने ह्यूमचा संशयवाद असेल, लायबनिझचा समन्वयवाद असेल, रुसो, वॉल्टेअर यांच्या वैज्ञानिक परिणामाच्या विरुद्धच्या विचाराचा, तसेच न्यूटनच्या सत्य विचाराचा कांटच्या मनावर आपल्याला प्रभाव दिसून येतो. हे झालं थोडक्यामध्ये त्यांच्यावर, त्यांच्या विचारावरती प्रभाव असणाऱ्या गोष्टी किंवा विचारवंत. आता आपण मूळ गोष्टीकडे आपण आता येतोय की कांटचा जो समीक्षावाद आहे किंवा त्यांच्या समीक्षात्मक तत्वज्ञानाची संकल्पना, कन्सेप्शन ऑफ क्रिटिकल फिलॉसॉफी, ही त्यांची मूळ संकल्पना जी आहे. आता मी त्याला सुरुवात करतो आहे. तर कांट यांचा जो ज्ञानविषयक विचार आहे तो समीक्षात्मक तत्वज्ञान म्हणून प्रसिद्ध आहे. कारण ज्ञानाच्या उत्पत्तीच्या बाबतीत त्यांनी बुद्धिवादी, अनुभववादी विचाराची समीक्षा केलेली आहे. दोन परस्पर विरोधी विचार परंपरेमध्ये समन्वयवादी भूमिका त्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. कांट मुळामध्ये बुद्धिवादी आहे, परंतु तो म्हणतो की बुद्धिवादाचा शेवट हा अंधविश्वासात होतो आणि नंतर मग तो अनुभववादाकडे येतो किंवा अनुभववादाकडे तो वळतो. आणि तिथं त्या ठिकाणी तो म्हणतो की अनुभववादाचा शेवट हा संशयवादात होतो असं कांट म्हणतो. म्हणून या दोन्ही परंपरा दोषपूर्ण आहेत असं कांट म्हणतो. म्हणजे दोन्ही बुद्धिवाद आणि अनुभववाद कसा आहे हे कांट या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि त्या दोन्ही गोष्टी सांगून तो असं म्हणतो की या दोन्ही संकल्पना दोषपूर्ण आहेत असं तो म्हणतो. आणि पुढे जाऊन तो असं म्हणतो की तरीही त्यामध्ये काही गुणदोष आहेत. या गुणदोषाचा विचार करून कांटनी त्यामध्ये समन्वय साधलेला आपल्याला दिसून येतो. याच समन्वयवादी त्यांच्या विचाराला समीक्षावादी तत्वज्ञान म्हणून आपण ओळखतो. तर कांटच्या या समीक्षावादाचे प्रामुख्याने दोन भाग आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये पहिला जो भाग असेल तो बुद्धिवाद, अनुभववाद या विचारातील त्यांनी पहिल्यांदा दोष दाखवून दिलेले आहेत. आणि दुसऱ्या भागामध्ये त्यांनी बुद्धिवाद आणि अनुभववाद यांच्या गुणाचं त्यांनी समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं. तर मग आता आपल्याला कांटचा हा समीक्षावाद दोन भागामध्ये पाहायचा आहे. तर आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी बुद्धिवाद नेमका काय सांगतो, ज्ञानाच्या संदर्भातली भूमिका, आणि अनुभववाद ज्ञानाच्या संदर्भातली अनुभववादी विचारवंत जे आहेत त्यांची भूमिका काय सांगतायत, हे जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि तिथून पुढे मग आपल्याला कांट त्या दोन्हीवरती काय क्रिटिक करतो हे आपल्याला नंतर पाहायचं आहे. तर सुरुवातीला मी या ठिकाणी आता बुद्धिवाद म्हणजे नेमकं काय या ठिकाणी हे सांगतो. तर प्रामुख्याने आपल्या थर्ड इयरच्या सिलेबसमध्ये आपण बुद्धिवादी तत्वज्ञ म्हणून देकार्त, स्पिनोझा आणि लायबनिझ या तीन विचारवंताचा प्रामुख्याने आपण उल्लेख करतो. तर या तीन विचारवंतांनी प्रामुख्याने ज्ञानाच्या संदर्भामध्ये ज्ञानाचा एकमेव स्रोत म्हणून त्यांनी बुद्धी याचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो.
हे थोडक्यामध्ये तुम्हाला समजावं म्हणून मी थोडक्यामध्ये हे सांगितलेलं आहे. तर आता सविस्तरपणे बुद्धिवाद ज्ञानासंदर्भात काय भूमिका घेतो आता हे पाहू आपण, की पाश्चात्य आधुनिक युगाची सुरुवातच खऱ्या अर्थाने आपल्याला बुद्धिवादी परंपरेपासून झालेली दिसून येते. पहा, पाश्चात्य आधुनिक युगाची सुरुवात म्हणजे पाश्चात्य तत्वज्ञानाचे प्रामुख्याने ग्रीक तत्वज्ञानापासून त्याची सुरुवात आपल्याला दिसून येते. पण पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये आधुनिक युगाची जी सुरुवात आहे ही प्रामुख्यानं बुद्धिवादी विचारापासून झालेली आपल्याला दिसते. आणि मग बुद्धिवादी तत्वज्ञ काय म्हणतात, की बुद्धी हीच ज्ञानाची जननी आहे असं ते म्हणतात. आणि ते पुढे असं म्हणतात की ज्ञान हे सार्वभौम आणि अनिवार्य आहे. बुद्धिवादी तत्वज्ञ ज्ञानाला जननी असं म्हणतात, बुद्धीला ज्ञानाची जननी असे म्हणतात आणि ज्ञानाला ते सार्वभौम आणि अनिवार्य आहे असा त्याचा ते उल्लेख करतात. मग त्यासाठी त्यांनी एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण असं आहे की 2+2 = 4 या संदर्भातलं जे ज्ञान आहे हे सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञान आहे असं बुद्धिवादी लोक म्हणतात. कारण त्याचं असं सांगितलेलं आहे की जगात आपण कुठे जरी पाहिलं तर 2+2 = 4 या ज्ञानामध्ये कुठेही फरक पडणार नाही. म्हणून हे ज्ञान किंवा हे या विधानाच्या संदर्भातलं जे ज्ञान आहे हे सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञान आहे असं बुद्धिवादी लोक म्हणतात. आणि त्यांनी त्याबरोबर हे सांगितलेलं आहे की या ज्ञानाकरिता म्हणजे सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञानाकरिता इंद्रियाची ती आवश्यकता नाही असं पण त्या ठिकाणी ते प्रतिपादन करतात. पुढे बुद्धिवादा संदर्भामध्ये असं सांगितलेलं आहे की सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञान हे जन्मापासून आत्म्याच्या ठिकाणी अंतर्निहित स्वरूपात असते असं सांगितलेलं आहे. की सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञान हे जन्मापासून आत्म्याच्या ठिकाणी अंतर्निहित स्वरूपात असते. हे ज्ञान जन्मतःच किंवा अनुभव निरपेक्ष असते. बघा, महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी ते सांगतायत की हे ज्ञान जन्मजात असते आणि अनुभव निरपेक्ष असते. पुढे ते असं म्हणतात की बुद्धी कसलेच नवीन ज्ञान प्राप्त करत नाही हे असं सांगितलेलं आहे की बुद्धिवादी तत्वज्ञ बुद्धीला महत्व देताना बुद्धी ज्ञानाच्या संदर्भामध्ये नवीन ज्ञान कुठलेही आपल्याला सांगत नाही किंवा निर्माण करत नाही. तर काय करते मग, आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानास म्हणजे ज्ञान हे जन्मजात आहे, अनुभव निरपेक्ष आहे, म्हणून आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानास बाहेर काढण्याचा ती प्रामाणिक प्रयत्न करते. म्हणजे ती अभिव्यक्त करते, वेगळं काही सांगत नाही, नवीन काही सांगत नाही. म्हणजे मुळामध्ये जे ज्ञान जन्मजात आहे, अनुभव निरपेक्ष आहे, त्याच ज्ञानाला ती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते बुद्धी. उदाहरण दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी. उदाहरण तुम्हाला सर्वांना माहित असेल, आपण कोळी म्हणून एक किडा किंवा ज्याला आपण जंतू म्हणतो हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. तर तो कोळी काय करतो, तर तो कोळी स्वतःभोवती आपले स्वतःभोवती तो कोश तयार करतो. आणि तो करत असताना बाहेरून कशाचाही आधार न घेता तो स्वतःमध्ये असलेल्या तत्वाच्या आधारे कोश निर्माण करतो आणि स्वतःला त्यात तो बंदिस्त करून घेतो. बघा, कोळी काय करतो, स्वतःभोवती एक कोश तयार करत असताना तो बाहेरून कुठल्याही गोष्टीची त्याला गरज नाही लागत. त्याच्याकडे जे तत्व आहे त्या तत्वाच्या आधारे तो कोश निर्माण करतो आणि स्वतःला त्यात तो बंदिस्त करून घेतो. आणि अगदी त्याचप्रमाणे ज्ञान उत्पत्ती जी आहे त्याकरिता बाह्य घटकाची आपल्याला आवश्यकता नसते. तर बुद्धीच्या ठिकाणी ज्या उपजत कल्पना असतात त्या कल्पनेच्या साहाय्याने ज्ञानाची उत्पत्ती होत असते असे बुद्धिवादी जे तत्वज्ञ आहेत त्यांचं मत आहे. पुढे बुद्धिवादामध्ये महत्वपूर्ण मुद्दा हा सांगितलेला आहे की बुद्धिवादी तत्वज्ञ ज्ञानाचे 4 स्तर आपल्याला सांगतात. ज्ञानाचे 4 स्तर. पहिला स्तर आहे संवेदना, दुसरा आहे तिसरा आहे राग, चौथा आहे बुद्धी. तर आता आपण संवेदना, संकल्प, राग आणि बुद्धी हे म्हणजे नेमकं काय आता आपण ते समजून घेऊ. तर अशा प्रकारे बुद्धी आपल्या मानसिक जीवनाचा शेवटचा स्तर आहे. म्हणजे 4 जे स्तर सांगितलेत
त्यामधला बुद्धी नावाचा शेवटचा जो स्तर आहे तो व्यक्तीच्या मानसिक जीवनाचा शेवटचा स्तर आहे आणि त्या आधारे आपणास यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होते. वरचे जे 3 स्तर आहेत त्याच्या माध्यमातून पण ज्ञान आपल्याला मिळतं, परंतु ते ज्ञान दोषपूर्ण, भ्रांतीपूर्ण असतं. महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आहे, त्यानं ज्ञान होत नाही असं कांट कदापि म्हणत नाही, परंतु त्या संदर्भात तो असं म्हणतो की त्याच्या माध्यमातून पण आपल्याला ज्ञान होतं, परंतु ते ज्ञान यथार्थ नसून ते ज्ञान दोषपूर्ण आणि भ्रांतीपूर्ण असतं असं कांट म्हणतो. म्हणजे ते सत्य नसतं असं कांटला या ठिकाणी सांगायचंय. तर दोषरहित ज्ञान केवळ आपल्याला बुद्धीने मिळते आणि तेच ज्ञान सार्वभौम आणि अनिवार्य असते. बघा, तो मूळ मुद्द्याकडे आपल्याला घेऊन येतोय. कारण बुद्धिवादी तत्वज्ञ ज्ञानाला सार्वभौम आणि अनिवार्य मानतात. हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचे सर्व विद्यार्थ्यांना. आणि ते पुढे असं म्हणतात की हे ज्ञान स्वयंसिद्ध असतं. स्वयंसिद्ध म्हणजे काय? ते स्वतः सिद्ध आहे. त्याच्या सिद्धीकरिता दुसऱ्या कुठल्याही ज्ञानाची आपल्याला गरज पडत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे की ते असं म्हणतात की जे स्वयंपूर्ण आणि अनिवार्य ज्ञान जे असतं ते ज्ञान बुद्धीच्या मार्फत जे होतं ते ज्ञान स्वयंसिद्ध असतं. त्याच्या सिद्धीकरिता त्याला कुठल्याही दुसऱ्या गोष्टीची आवश्यकता पडत नाही. पुढे ते असं म्हणतात की ज्ञानाचं एकमेव उगमस्थान म्हणून ते बुद्धीला महत्व देतात आणि ज्ञानाचं उगमस्थान बुद्धीला महत्व देत असताना ते त्या ठिकाणी अनुभवाची मात्र उपेक्षा करताना आपल्याला दिसून येतात. मग सारांश रूपामध्ये आपल्याला बुद्धिवाद या ठिकाणी समजून घेतल्यानंतर सारांश रूपामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला सर्वांना लक्षात आल्याच असतील की बुद्धिवादामध्ये बुद्धी सक्रिय असते आणि क्रियाशक्तीच्या आधारे जन्मजात कल्पनांना ती अभिव्यक्त करते. नंबर 2, तर मानवी बुद्धीत काही जन्मजात कल्पना आहेत जे पूर्णपणे स्पष्ट आणि निसंशय आहे. नंबर 3, सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञान आपल्याला अनुभवाने प्राप्त होत नाही. तर आपल्याला बुद्धिवादा संदर्भामध्ये सारांश रूपामध्ये हे 2-3 मुद्दे लक्षात ठेवणं अति आवश्यक आहे. आता आपण बुद्धिवादाच्या नंतर अनुभववादाची ज्ञानासंदर्भात नेमकी काय भूमिका आहे आता याकडे आपण थोडंसं येऊया. तर आता अनुभववाद्यांच्या मते की अनुभव हाच ज्ञानाचा जनक आहे. जसं बुद्धिवादी लोक बुद्धीला ज्ञानाचा जनक म्हणतात तसं अनुभववादी विचारवंत अनुभवाला ज्ञानाचा जनक म्हणतात. अर्थात ज्ञानाला ते अनुभव सापेक्ष मानतात. अनुभववादाचा जनक म्हणून आपण जॉन लॉक यांचा आपण उल्लेख करतो. म्हणजेच जॉन लॉक हे अनुभववादाचे जनक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. ते पूर्णपणे खंडन केलेलं आहे अनुभववादी विचार मांडताना. म्हणजे अनुभववादी विचारवंत आपलं जेव्हा मांडतात तेव्हा ते बुद्धिवादाच्या पूर्णपणे विचाराचं ते खंडन करून आपलं मत त्या ठिकाणी ते प्रतिपादन करताना आपल्याला दिसून येत आहे. तर लॉक पुढे असं म्हणतो की बुद्धीमध्ये कोणतेच जन्मजात ज्ञान नसते. लॉक काय म्हणतो की बुद्धीमध्ये कोणत्याच जन्मजात कल्पना म्हणजेच इनेट आयडिया असू शकत नाहीत असं का लॉक म्हणतो. आणि पुढे तो असं म्हणतो की जन्माच्या वेळी व्यक्तीचं किंवा त्या जन्मलेल्या बाळाचं जे मन आहे ते कोऱ्या पाटीप्रमाणे असतं, कोऱ्या कागदाप्रमाणे असतं आणि त्यावर कसलेच ज्ञान अंकित केलेले नसते. म्हणजे लॉकला हे म्हणायचंय, बुद्धिवादी विचारवंत जे म्हणतात की ज्ञान हे जन्मजात आहे, पण कांट त्याचं खंडन करतो, त्याचा तो विरोध करतो. आणि कांट असं म्हणतो की व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो किंवा जन्मलेल्या बाळाचं मन जे कोऱ्या कागदाप्रमाणे आणि कोऱ्या पाटीप्रमाणे असतं त्यावर कसल्याही स्वरूपाचं ज्ञान उमटलेलं नसतं, अंकित केलेलं नसतं असं कांट म्हणतो. आणि पुढे कांट असं म्हणतो की जसं जसं आपण अनुभव घेत जाऊ तसे तसे आपले ज्ञान वाढत जाते. म्हणजे अनुभववादी लोक अनुभवाला महत्व देत आहेत म्हणून ते ज्ञानामध्ये या ठिकाणी अनुभवाचं महत्व आपल्याला प्रतिपादन करताना दिसत आहेत. ते म्हणतात की जसजसं आपण अनुभव घेत जाऊ तसे तसे आपले ज्ञान वाढत जाते. संवेदना, स्वसंवेदनेच्या माध्यमातून आपल्या मनावरती त्याचा प्रकाश पडतो, प्रतिबिंब पडतं, म्हणून ज्ञानाचे एकमेव साधन म्हणून ते अनुभवाची या ठिकाणी उल्लेख करतात. परंतु हे जरी त्यांचं मत एवढं जरी खरं असलं
अनुभवाला ते महत्व जरी देत असले तरी पण त्यांनी जड जगत, आत्मा, ईश्वर आणि अशा अनेक ज्या सत्ता आहेत यांची सत्ता प्रामुख्याने अनुभववादामध्ये त्याचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आता लॉकच्या नंतर बर्कले अनुभववादाच्या संदर्भामध्ये हे सांगतो की ज्याचे आपणास प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, ज्याचे आपणास प्रत्यक्ष ज्ञान होत नाही त्याचे अस्तित्व नसते. बघा, बर्कले हा दुसरा अनुभववादी तत्वज्ञ आहे. बर्कले असं म्हणतो की ज्याच्या आपणास प्रत्यक्ष ज्ञानच होत नाही त्याचे अस्तित्वच नसते, असं तो म्हणतो. अर्थात त्याची सत्ता ही अनुभवमूलक आहे, म्हणजे कोणतंही ज्ञान आपल्याला अनुभवानेच मिळतं असं बर्कलेला पण सांगायचंय. पुढे तिसरा विचारवंत येतो, त्यांचं नाव आहे ह्यूम. आणि ह्या अनुभववादाचा ह्यूमच्या तत्वज्ञानामध्ये प्रामुख्याने संशयवादाच्या रूपाने तिथं आपल्याला शेवट होताना दिसतो. वास्तविक पाहता आपण इंद्रिय संवेदनेच्या पुढे आपण एक पाऊलही आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे इंद्रिय संवेदना, अनुभव हाच ज्ञानाचा एक महत्वपूर्ण आणि सत्य ज्ञानाचा, यथार्थ ज्ञानाचा स्रोत आहे असं या ठिकाणी अनुभववादी विचारवंत आपल्याला सांगताना दिसून येत आहे. तर एकंदरीत पाहता आपल्याला आता ज्ञानाच्या संदर्भामध्ये बुद्धिवादाची भूमिका आपण पाहिली. त्याचबरोबर बुद्धिवादी ज्ञानाचं खंडन करून अनुभववादी देकार्त, स्पिनोझा आणि लॉक, बर्कले आणि ह्यूम यांनी अनुभववादाची भूमिका त्या ठिकाणी प्रतिपादन केलेली आपल्याला दिसून येते. आता इथून पुढे कांटचा जो प्रमुख जो समीक्षावाद आहे तो प्रामुख्याने आता इथून सुरुवात होतो. म्हणजे बुद्धिवादी लोक ज्ञानाच्या संदर्भात काय म्हटले, अनुभववादी काय म्हटले, आता त्याच्यानंतर मग आता कांट यावरती काय म्हणतो हे आपण आता पाहायला सुरुवात करतोय. तर कांट असं म्हणतो की या दोन्ही विचारधारा एकमेकाच्या विरोधाचं खंडन करतात. कांट म्हणतो या दोन्ही विचारधारा एकमेकाच्या विचाराचं खंडन करतात. दोन्ही विचारधारा एकांगी स्वरूपाच्या आहेत. एकांगी स्वरूपाच्या आहेत म्हणजेच दोन्ही विचारधारा आपापलं मत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. बुद्धिवादी बुद्धीला पुढे घेऊन जात आहेत, अनुभववादी अनुभवाला पुढे घेऊन जात आहेत. म्हणजेच दोघेही एकमेकाला विरोध करून आपली आपली भूमिका पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून कांट म्हणतो की दोन्ही एकांगी स्वरूपाचे आहेत. आणि दोन्ही विचाराचे केलेले समर्थन, तो असं म्हणतो की दोन्ही विचारधारेने त्यांच्या विचाराचं केलेलं समर्थन कांट असं म्हणतो की ते योग्य आहे. परंतु त्या दोन्ही विचारधारांनी एकमेकाचं केलेलं खंडन हे कांट असं म्हणतो की चुकीचं आहे. आणि कांट त्याचा तो निषेध करतो आणि त्यांच्या दोन्ही योग्य भूमिकाचा तो स्वीकार करतो. मग पहिला मुद्दा दोन्हीच्या संदर्भामध्ये कांट असं पहिला मुद्दा मांडतो आणि पहिला मुद्दा हा बुद्धिवादाच्या संदर्भात त्यानं मांडलेला आहे समीक्षेमध्ये. कांट असं म्हणतो की गुण म्हणजे जे सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञानालाच प्रामाणिक मानतात. म्हणजे बुद्धिवादी विचारवंत गुण म्हणजे ते सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञानाला प्रामाणिक मानतात. सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञानाची प्राप्ती अनुभवाने होत नाही असं बुद्धिवादी तत्वज्ञ म्हणतायत. म्हणून ज्ञानाचा अंश जन्मजात म्हणून आपल्याला स्वीकार करावा लागतो असे स्वरूप असले तरी या ठिकाणी अनुभवाची उपेक्षा करणं बरोबर नाही असं कांट म्हणतो. म्हणजे बुद्धिवादी लोक या ठिकाणी बुद्धीला महत्व देत असताना अनुभवाचं जे खंडन त्या ठिकाणी करत आहेत, कांट त्याचा त्या ठिकाणी काय करतो आहे, विरोध करताना दिसून येतोय. आणि पुढे बुद्धिवादी तत्वज्ञांच्या मते की गणितात सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते. म्हणजे बुद्धिवादी तत्वज्ञ लोकांनी गणिताचा प्रामुख्याने विशेष स्वरूपामध्ये सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञानाकरता उल्लेख केलेला आहे की गणितातील ज्ञान हे सार्वभौम आणि अनिवार्य स्वरूपाचं ज्ञान असतं आणि त्याची प्राप्ती आपल्याला यथार्थ ज्ञानाची प्राप्ती त्या गणिताच्या माध्यमातून होते असं बुद्धिवादी तत्वज्ञ म्हणतायत. म्हणून गणिताला ते आदर्शशास्त्र म्हणून स्वीकार पण करतात. परंतु गणितातील सिद्धांतांना अनुभवाची अपेक्षा असते.
गणिताला महत्व देऊन आपण तत्वज्ञानाचे महत्व कमी केल्यासारखे वाटते, असं या ठिकाणी कांटला म्हणायचं आहे. म्हणजे कांटला असं म्हणायचंय, जेव्हा तुम्ही गणिताचं गुणगान गात आहात, त्याला आदर्श शास्त्र म्हणून उल्लेख करत आहात, परंतु या गणितीय स्वरूपाच्या सिद्धांतांना अनुभवाची अपेक्षा असते. म्हणजे अनुभवाशिवाय गणितातलं ज्ञान आपल्याला मिळणार नाही, असं या ठिकाणी कांटला सांगायचं आहे. आणि म्हणून आपण जर गणितालाच महत्व देत गेलो तर आपण तत्वज्ञानाचं त्या ठिकाणी महत्व कमी करतोय, असं त्या ठिकाणी होईल, असं कांट म्हणतो. पुढे असं सांगितलेलं आहे की गणिताला आपण मापदंड मानून अनुभवाची उपेक्षा केली, हेच खऱ्या अर्थाने बुद्धिवादाच्या सफलतेचं महत्वपूर्ण कारण आहे, असं कांट म्हणतो. म्हणजे गणिताला एकमेव अनुभवाचं आपलं ज्ञानाचं मापदंड त्यांनी म्हणून स्वीकार केला आणि अनुभवाची त्या ठिकाणी त्यांनी उपेक्षा केली. हेच त्यांच्या खऱ्या अर्थाने यशस्वीतेचं महत्वपूर्ण कारण आहे, असं कांट या ठिकाणी आपल्याला सांगतो. गणितामध्ये उपेक्षा चालेल, परंतु तत्वज्ञानामध्ये तो कांट पुढे असं म्हणतो की या ठिकाणी अनुभवाची उपेक्षा करून आपल्याला कदापि चालणार नाही, असं कांट या ठिकाणी म्हणतो आहे. तो पुढे असं म्हणतो की इंद्रिय अनुभवाची आपण जर उपेक्षा केली, आपण जर इंद्रिय अनुभवाची उपेक्षा केली तर आपल्याला नवीन ज्ञान प्राप्त होणारच नाही. म्हणजे बुद्धिवादी लोक गणिताला आदर्श शास्त्र म्हणून स्वीकार करतायत आणि अनुभवाची उपेक्षा करतायत. तसं जर आपण केलं तर मग आपल्याला नवीन ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि कारण त्याचं पुढे तो असं जाऊन सांगतो की इंद्रिय अनुभव आपलं ज्ञानाचं भंडार आहे, असं कांट या ठिकाणी आपल्याला म्हणतोय. म्हणून तो असं म्हणतो की बुद्धिवादी लोकांनी बुद्धीचं केलेलं समर्थन, गणित शास्त्राचं केलेलं समर्थन योग्यच आहे, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, कांट असं म्हणतो. परंतु तुम्ही तत्वज्ञानाकडे, अनुभववादाकडे, म्हणजे तत्वज्ञानातल्या अनुभववादाचा प्रामुख्याने तुम्ही त्याकडे उपेक्षा करणं, त्याकडे दुर्लक्ष करणं हे योग्य नाही ज्ञानाच्या दृष्टिकोनातून, असं कांट या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसून येतं. आता त्याच्यानंतर तो अनुभववादाकडे येतोय. अनुभववादाचं वैशिष्ट्य तो असं सांगतो की अनुभववादी लोक नवीन नित्य ज्ञानास प्रामाणिक म्हणून ते स्वीकारतात. म्हणजे नवीन ज्ञानाला, नित्य ज्ञानाला ते प्रामाणिक मानतात अनुभववादी. या ज्ञानाची प्राप्ती ते असं म्हणतात की केवळ इंद्रियांनी होते, असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपले जे पंचज्ञानेंद्रिय आहेत, या पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला जे काही ज्ञान मिळतं, जे मी पाहतो ते सत्य आहे, मी जे ऐकतो ते सत्य आहे. हे पंचज्ञानेंद्रिय आपल्याला जे ज्ञान मिळतं, तो इंद्रिय अनुभव आपण घेतो, तेच ज्ञान नित्य आहे, नवीन आहे, यथार्थ आहे, असं अनुभववादी लोक भूमिका मांडतात. पुढे अनुभववादामध्ये असं सांगितलेलं आहे की संपूर्ण ज्ञान हे इंद्रिय अनुभवावरच आधारित आहे, परंतु इंद्रिय अनुभवाने मिळालेलं ज्ञान हे सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञान नसतं. पहा इथे काय सांगितलेलं आहे की इंद्रिय अनुभवाच्या माध्यमातून मिळालेलं ज्ञान हे नवीन असलं, नित्य असलं, परंतु ते ज्ञान सार्वभौम आणि अनिवार्य स्वरूपाचं नसतं. त्याचं कारण इथं उदाहरण देऊन आपल्याला सांगितलेलं आहे. कार्यकारणाच्या सिद्धांताचा उल्लेख त्या ठिकाणी करून ते सार्वभौम आणि अनिवार्य ज्ञान नसतं, इंद्रिय अनुभवाचं ज्ञान, कसं ते सांगितलेलं आहे. तर कार्यकारण सिद्धांतामध्ये आपण उद्देशपद, विधेयपद जे आहे याचा प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यातील, म्हणजे कार्यकारण सिद्धांतामध्ये त्यातील संबंध हा जो असतो हा अनिवार्य मानला जातो कार्यकारण सिद्धांतामध्ये, परंतु तेथे खऱ्या अर्थाने आपल्याला अनिवार्यतेचं ज्ञान होतच नाही. ह्यूम असा म्हणतो की कार्यकारणातील अनिवार्यता ही केवळ आपला काय आहे, विश्वास आहे, विश्वास. दोन घटनातील संबंध आपण कल्पनेच्या आधारे मान्य करतो, असं ह्यूम म्हणतो. वास्तविकतः दोन घटनांमध्ये अशा प्रकारचा संबंध असतच नाही. म्हणून संशय हे अनुभवाचे पर्यवसित रूप मानले जाते. ह्यूमचं इथं मत महत्वपूर्ण आहे. जर कार्यकारण संबंध अनिवार्य नसेल, म्हणजे अनिवार्य नाहीये, मग तो सामान्य असेल, तर मग वित्वातील कोणताच सिद्धांत हा निश्चित नसतो, हे सिद्ध आहे. मग पुढे असं सांगितलेलं आहे की इंद्रियाद्वारे ज्या प्राप्त संवेदना आहेत, म्हणजे इंद्रियाच्या मार्फत आपल्याला जे ज्ञान मिळतं, ज्या संवेदना आपल्याला येतात, म्हणजे आपल्या मनावरती त्या बिंबित होतात, त्या कशा स्वरूपामध्ये असतात,
ह्या व्यवस्थित स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होत नाही, ह्या असंबंध स्वरूपात प्राप्त होतात. आणि यांना मग व्यवस्थित रूपामध्ये आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बुद्धीची गरज पडते, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच आपण एखादं मातीचं जर भांड बनवायचं म्हटलं तर माती ही त्याची सामग्री झाली. मग ह्या मातीला आपण एक आकार देतो, तर माती ही सामग्री म्हणजेच तो अनुभव, आणि आकार म्हणजेच बुद्धी. म्हणजे आपल्याला त्या सामग्रीला आकार दिल्याशिवाय आपल्याला ती वस्तू चांगल्या पद्धतीने मिळू शकणार नाही. म्हणून कांट असं म्हणतो की अनुभवाने मिळालेलं ज्ञान हे अव्यवस्थित स्वरूपाचं आहे, असंबंध स्वरूपाचं आहे. त्याला व्यवस्थितरित्या जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला बुद्धीची गरज पडते. म्हणून अनुभववादी लोकांनी आपल्या मताचं महत्व सांगत असताना त्या ठिकाणी बुद्धीची पण उपेक्षा त्यांनी करू नये, कांट असं या ठिकाणी म्हणतोय. कांटनी आपला समीक्षावाद सांगत असताना बुद्धिवादाच्या संदर्भामधलं आपलं मत सांगितलं, अनुभववादाच्या संदर्भातलं जे मत सांगितलं. आता त्याच्यानंतर कांट पुढे असं म्हणतात की जर आपण अनुभववाद्यांचा सिद्धांत जर सत्य म्हणून आपण जर त्याचा स्वीकार केला, म्हणजेच अनुभववाद्याचा सिद्धांत जर सत्य असेल तर मग बौद्धिक ज्ञान आपल्याला अशक्य होईल. आणि बुद्धिवादाचा सिद्धांत आपण सत्य म्हणून जर स्वीकार केला तर ज्ञानाच्या विषयाची आपणास व्याख्याच आपल्याला करता येणार नाही, कांट असं म्हणतो. आणि मग वरील सर्व विवेचन आपण पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी निष्पन्न होताना दिसत आहे. त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे विषय, आणि दुसरा जे मुद्दा आहे तो म्हणजे आकार. तर आता या दोन मुद्द्याच्या संदर्भामध्ये पुढे कांट असं म्हणतात की ज्ञानाचा विषय अर्थात सामग्री आपल्याला अनुभवाने मिळते. ज्ञानाचा विषय अर्थात सामग्री आपल्याला अनुभवाने मिळते, परंतु ज्ञानाचं स्वरूप म्हणजेच आकार मात्र आपल्याला बुद्धीद्वारे निश्चित होतो. पहा, कांट दोन महत्वपूर्ण मुद्दे या ठिकाणी सांगतोय की ज्ञानाचा जो विषय असतो किंवा अर्थाची सामग्री असते ती आपल्याला त्याला अनुभवाने मिळते, म्हणजे तो सामग्री म्हणून अनुभवाकडे बघतो, आणि ज्ञानाचं स्वरूप म्हणजेच आकार म्हणून तो बुद्धीकडे बघतो. म्हणजेच उदाहरण देऊन तो आपल्याला सांगतोय, जर आपल्याला एखादा घट जर तयार करायचा असेल त्याच्यासाठी आपल्याला मातीची गरज पडते, तर तो माती म्हणून तो आपल्याला विषय सामग्री म्हणून तो मातीचा उल्लेख करतो आणि आकार म्हणून त्या ठिकाणी तो घटाचा उल्लेख करतो. म्हणजे आपल्याला मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी पण सांगितलं की एखादं भांड जर बनवायचं असेल आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला मातीची आवश्यकता पडते. आपल्याला मग त्या मातीला एक विशिष्ट स्वरूपाचा आकार जर द्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बुद्धीची पण गरज पडते. म्हणजे कांटला या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला हेच पटवून द्यायचं आहे की ज्ञानाचा जो अनुभव आहे तो पण महत्वपूर्ण आहे, आणि त्याचबरोबर ज्ञानामध्ये बुद्धी पण तेवढीच महत्वपूर्ण आहे. म्हणजे दोन्ही घटक ज्ञानाकरिता महत्वपूर्ण आहेत असं कांटला या ठिकाणी प्रतिपादन करायचं आहे. म्हणजे ज्ञान म्हणजे हे सामग्री आणि स्वरूप ह्याचं मिश्रण आहे असं कांट म्हणतो. पुढे कांट असं म्हणतात की अनुभव हा ज्ञानाचा आरंभ आहे, आणि आरंभ आपल्याला संवेदनेने होतो, परंतु ज्ञान हे जे प्राप्त ज्ञान आहे हे अव्यवस्थित स्वरूपाचं असतं. ह्या संवेदना अव्यवस्थित स्वरूपाचे असतात. मग ह्या प्राप्त संवेदनांना बुद्धीच्या मार्फत आपल्याला आकार द्यावा लागतो, बुद्धीच्या साच्यामध्ये त्याला आपल्याला घालावं लागतं, आणि ते आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने बुद्धीमध्ये मग खऱ्या अर्थाने ज्या काही जन्मजात विकल्प असतात या आधारे या अव्यवस्थित ज्ञानाला व्यवस्थित करण्याचं काम, संवेदनांना व्यवस्थित करण्याचं काम बुद्धी करते. कांट पुढे असं म्हणतो की ह्या प्राप्त संवेदना आहेत त्या एक स्वरूपाचा कच्चा माल असतो. पहा, आपण दैनंदिन जीवन जगत असताना अनेक स्वरूपाच्या वस्तू आपल्याला आपण मार्केटमधून घेऊन येतो, तयार वस्तू स्टोर्स मधून वगैरे. ह्या सगळ्या वस्तू आपल्यापर्यंत जेव्हा आपल्या हातात येतात तेव्हा त्या खऱ्या अर्थाने पक्क्याच असतात का? हो, असं नाही. तर खऱ्या अर्थाने त्यावरती सर्व प्रकारची प्रोसेस करून त्यांना पक्क बनवलं जातं आणि आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं.
मग ज्ञानाच्या संदर्भामध्ये पण कांट तसंच म्हणतो की अनुभव हा कच्चा माल आहे आणि पक्का माल हा बुद्धी असते. म्हणजे ह्या अव्यवस्थित ज्ञानाला तो कच्चा माल असं म्हणतो आणि त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याचं काम ही बुद्धी विकल्पाच्या माध्यमातून करते, असं कांट या ठिकाणी सांगतायत. सर्वात शेवटच्या वाक्याचा उल्लेख मी करतो आणि या ठिकाणी ही जी काही समीक्षा आहे या ठिकाणी मी थांबवतो. कांट असं म्हणतो की इंद्रिय संवेदनेशिवाय बुद्धी विकल्प पंगू आहेत. कांट असं म्हणतो की इंद्रिय संवेदनेशिवाय बुद्धी विकल्प पंगू आहेत आणि बुद्धी विकल्पाशिवाय इंद्रिय संवेदन आंधळे आहे. बघा किती छान वाक्य या ठिकाणी कांटने सांगितलेलं आहे की बुद्धीला अनुभवाची आणि अनुभवाला बुद्धीची जोड असल्याशिवाय ज्ञान आपल्याला परिपूर्ण स्वरूपात प्राप्त होणार नाही, यथार्थ ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही, असं कांट या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसून येतोय. खऱ्या अर्थाने आपल्याला असं म्हटलं पाहिजे की पाश्चात्य आधुनिक तत्वज्ञानामध्ये कांटने एक प्रकारची ज्ञानाच्या संदर्भामध्ये क्रांतीच केली होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. हे थोडक्यामध्ये कांटच्या समीक्षावादा संदर्भामध्ये मी या ठिकाणी जे मत व्यक्त करण्याचा जो प्रयत्न केलाय त्या संदर्भामध्ये तुम्हा सर्वांनी शांत पद्धतीने ऐकून घेतलात. मॅडमनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च एकदा मॅडमचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपण कांटच्या संदर्भात जे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं त्याबद्दल आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत आणि पुढेही असेच आपले मार्गदर्शन आम्हाला लाभेल अशी आशा करतो. धन्यवाद सर.